अध्यक्ष उपस्थित झालेत. मी विनंती करतो आपण 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करतो. घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले श्रीवर्धनचे उपनगराध्यक्ष माननीय श्री आनंदजी गुरव साहेब, उदयभाई माळी, पोरनाक साहेब, गुरववहिनी, तसेच व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आदरणीय मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, मातानो, या ठिकाणी आज सामन्याकरिता उपस्थित राहताना फार एक आनंद होतो आहे की आपल्या विभागातील सामने आहेत. जरी नगराध्यक्ष म्हणून श्रीवर्धन पूर्ण शहरातून निवडून आलो असलो तरी विभाग म्हटला तर ह्याच विभागात जन्म झाला आहे, बालपण इथे गेलं आहे, त्यामुळे घरच्या ग्राउंडवरचे सामने आहेत असं मनापासून वाटते. खूप छान नियोजन आहे आणि गेले 8-10 दिवस बघतोय की एवढं सुंदर असं सगळं आपल्या शिवशंभू मंडळाचे सगळे कार्यकर्ते सुंदर असं नियोजन करत आहेत. एवढं चांगल्या पद्धतीने ग्राउंड वगैरे आखणी केलेली आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आनंददादांचे पण विशेष आभार की त्यांनी आपल्या ट्रस्टची ही काही जमीन आहे ती त्या कामी उपलब्ध करून दिली. म्हणजे अत्यंत म्हणजे सुसज्ज असं हे ग्राउंड आहे आणि त्या ठिकाणी आपले हे सामने आज होणार आहेत. आणि आपलं जीवनेश्वर विभाग म्हटलं की एक वेगळंच एक प्रफुल्लित उत्साही वातावरण आता आपली महाशिवरात्र पण येते आणि ते एक वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि आपले सगळे कार्यकर्त्यांनी शिवशंभू मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे. सगळ्यांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि आता ज्या येणाऱ्या टीम्स आहेत त्या टीम्सना देखील शुभेच्छा. कोणत्याही प्रकारे गालबोट म्हणजे शिस्तभंग होऊ नये एवढंच फक्त अपेक्षा व्यक्त करेन. आणि एवढं मला माहिती आहे की आपला विभाग म्हणजे एकदम शिस्तबद्धच आहे, त्यामुळे तशा गोष्टी कुठल्या काही होणारच नाहीत. तर पुन्हा एकदा आपल्या मंडळाला आणि सर्व खेळाडूंना, सर्व टीमना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. मला या ठिकाणी बोलून जे काही 2 शब्द बोलायची परवानगी दिली त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यानंतर विनंती करतोय